हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 10वा. ग्रंथ महिमा वर्णन. ओवी क्रमांक 5. आगाधेही उचंबळती ते चंद्रीची ना शक्ती, वसतू करी तै होती झाडाचे दानी. त्याला जोडून ओवी क्रमांक 6. म्हणोनी हे असंवर्य, हे देवकीचे औदार्य, वाचुनी स्वातंत्र्य माझे नाही. अर्थात अगम्य असा हा समुद्र जो उचंबळतो तो चंद्राच्या शक्तीमुळेच ना. वसंत ऋतूमुळेच झाडांना पाने, फुले, फळे यांचा बहर येतो ना. याचप्रमाणे हे अमर्याद अनाकलनीय तत्त्वज्ञान हे गुरुचे औदार्य आहे. ते सांगण्याचे स्वातंत्र्य मी घेतले, परंतु ते माझे नाही. माऊलींनी येथे अतिशय चपखल अशी 2 उदाहरणे दिली आहेत. पहिल्या उदाहरणात ते सांगतात की समुद्र सारखा वर उसळत असतो, त्यामुळे त्यामध्ये मोठमोठ्या उंच उंच लाटा तयार होतात. त्या गर्जना करत किनाऱ्यावर येऊन धडकतात. समुद्राचे ते रौद्र रूप मोठे पाहण्यासारखे असते. परंतु ही किमया त्या समुद्राची नसते. हे सर्व समुद्रात भरती ओहोटी असा सतत जो खेळ सुरू असतो त्यामुळे होत असते. या खेळाचा खिलाडी आहे चंद्र. त्या चंद्राच्या शक्तीमुळे समुद्रात भरती ओहोटी होत असते. समुद्रात ती शक्ती चंद्रामुळे संचरते. दुसऱ्या उदाहरणात माऊली सांगतात की वसंत ऋतू येतो आणि त्यायोगे झाडांना सर्वप्रथम नवीन पालवीचा बहर येतो. त्यामुळे पुढे पानांमुळे फुलांचा आणि फुलांमुळे पुढे फळांचा बहर येतो. अशा प्रकारे वसंत ऋतूच्या किमयेमुळे झाडांना पाने, फुले, फळे येतात. ही झाडांची शक्ती नसते, त्यांच्यात वसंत ऋतूमुळे ती शक्ती संचारते. या दोन्हीही उदाहरणांवरून माऊली सांगतात की आत्मपरब्रह्म तत्त्वज्ञान अथांग आहे, गहन आहे, अनाकलनीय आहे. परंतु गुरुच्या कृपेने ते सोपे झाले, अन्यथा ते समजणे अशक्य झाले असते. हे गुरुचे फार मोठे औदार्य आहे. मी ते तत्त्वज्ञान आपल्याला सांगण्याचे स्वातंत्र्य घेतले, हे सत्य आहे. परंतु मी त्याचा फक्त वाहक आहे. हे माझे नाही. मला गुरूंकडून जे प्राप्त झाले ते मी आपल्यापर्यंत फक्त पोहोचवण्याचे काम केले आहे. यात माझा वाटा हा इतकाच आहे. याचे संपूर्ण श्रेय गुरूंना आहे. समुद्रामुळे चंद्रशक्ती संचारते आणि त्यामुळे समुद्रात लाटा उसळून येतात. त्याप्रमाणे माझ्यामध्ये गुरुचैतन्य सळसळले आणि माझ्यात अमृतानुभवाचे स्फुरण झाले. वसंत ऋतूत झाडांना बहर येतो आणि त्यामुळे झाडे, पाने, फुले, फळे यांनी डवरून येतात. त्याप्रमाणे गुरुकृपेने माझे हे स्फुरण बहरून ग्रंथरूपाने डवरून आले. या योगे अमृतानुभव हा ग्रंथ तयार झाला. यात माझे कर्तृत्व काहीही नाही. सर्व काही गुरुची कृपा आहे. ओवी क्रमांक 7. आणि हा एवढा ऐसा परिहार देऊ कायसा, प्रभू प्रभाव विन्यासा आड ठाऊनी. अर्थात प्रभुविभूची व्यवस्था तर स्पष्टपणे सहजच दृष्टोत्पत्तीस येणारी आहे. असे असताना हे इतके असे वर्णन तरी मी गुरुच्या आडून कशाकरिता करू. माऊली सांगतात की मी हे असे इतके जे वर्णन करत आहे ती निश्चितच माझ्या गुरूंची माझ्यावर कृपा आहे. एरवी मला हे शक्य झाले नसते, यात काहीही शंका नाही. माऊली पुढे सांगतात की तथापि आत्मपरब्रह्म स्वरूप
इतके काही येथे सप्रमाण सुस्पष्ट आहे की ते निराळे असे वर्णन करून सांगायची आवश्यकताच नाही. त्यासाठी माझ्या गुरूंनी अमुक सांगितले असे कशाकरिता सांगू? पूर्ण सत्य त्यांच्या आडून सांगायची गरज नाही. सर्वसाधारणपणे काय सांगितले यापेक्षा कोणी सांगितले याला जगात जास्त महत्त्व आहे. एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीने काही सांगितले की बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून ते चांगले असे म्हटले जाते. एकदा असे सकाळच्या वेळी माझ्या घरी टेपवर गाणी लावलेले होते. त्यावेळी तेथे माझ्याकडे एक भले गृहस्थ आले. त्यांचा आणि शास्त्रीय संगीताचा काहीही संबंध नव्हता. आपल्याला समजत नाही अशाविषयी आपण मौन पाळावे की नाही? पण नाही, अनेकांना बोलायची आणि बढाई करायची फार हौस असते. त्याला कोण काय करणार? गाणे संपल्यावर म्हणाले की नवोदित गाणारे कसे कच्चे गातात नाही? हाच भीमपलास अमुक गायक काय सुरेख गात असत. मी त्यांना सांगितले की आता सकाळची वेळ आहे. आता भीमपलास ऐकत नाहीत. हा भैरव होता आणि पंडित जसराजजींनी तो गायलेला होता. तेव्हा कसनुसा चेहरा करून त्यांनी त्यांच्या येण्याचे कारण सांगून बोलायला सुरुवात केली. यामुळे कोणाला काही विशेष सांगायचे असले म्हणजे त्याला आदरणीय असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या किंवा गोष्टीच्या नावाने ते सांगावे लागते. कोणी गांधी नेहरू असे म्हटले की खुश होतात, तर कोणी सावरकर असे म्हटले की खुश होतात, तर कोणी मार्क्स, स्टॅलिन, लेनिन असे म्हटले की खुश होतात. काय सांगितले यापेक्षा ते त्यांच्या आदरणीयाने म्हटलेले आहे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. याचा अर्थच असा आहे की त्यांचे आदर्श ते ठरवत नसून ते कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन उगीच झिंदाबाद मुर्दाबाद करत असतात. हा आदर्शाचा आदर्श असतो. ही छायेची प्रतिछाया असते. त्यात असा कितीसा दम असणार? जो बुद्धिवंत असतो तो स्वतःच्या विचाराने आपला आदर्श ठरवीत असतो. यामुळे काही कारणाने त्या आदर्शाने काही चूक केली तर त्याला चूक म्हणायची त्याची मानसिक तयारी असते, हिंमत असते. कोणाच्या इशाऱ्याने तो नाचत नसतो. त्याला स्वतःला ती गोष्ट पटावी लागते. त्यासाठी तो स्वतः त्याची पडताळणी पाहून खात्री करतो. आमच्या धार्मिक विधींचे तसे नाही. पुराणकाळी कोणा एका ऋषीने काही मंत्र रचले आणि अमुक पूजा हे मंत्र म्हणून अशी अशी करावी असे सांगून ठेवले आहे. आज पुरोहित मंडळी ते मंत्र घोकून पाठ करतात आणि बेदिक्कत ते मंत्र म्हणत यजमानांना पूजा सांगतात आणि वर त्यांचे फलितही सांगतात. पूजा सांगून दक्षिणा घेतात आणि निघून जातात. मग तो यजमान ती पूजा आणि त्याचे फलित याचे काय झाले ते त्यांचे ते पाहून घेतील. आपल्याला काय त्याचे? कोणी त्यांना विचारले की काय हो, एवढे धार्मिक विधी करून लग्न लावून दिलेत आणि त्यांचा घटस्फोट झाला की हो? तर म्हणतात की आम्ही काय करावे, आम्ही पूर्णपणे शास्त्रविधी करून लग्न लावले होते. येथेच सर्व घोळ आहे. शास्त्र याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टीची कोणीही शहानिशा करू शकतो, त्याची पडताळणी पाहू शकतो, त्याला शास्त्र असे म्हणतात. पडताळणी कोण्या एखाद्याने नव्हे तर कोणीही पडताळणी करू शकतो असे असेल तरच ते शास्त्र असते. त्या कोण्या ऋषींनी मंत्र रचले, पूजा सांगितली, त्याचे फलित सांगितले, हा त्याचा अनुभव होता. याची किती पुरोहितांनी शहानिशा केलेली असते, पडताळणी पाहिलेली असते. टेप चालवल्याप्रमाणे मंत्र घोकून म्हणायचे आणि यजमानांनी सोपस्कार म्हणून पूजा करून घ्यायची. सगळाच आनंद. अध्यात्म अशा लोकांसाठी नाही. येथे स्वानुभूतीलाच महत्त्व आहे. अध्यात्मात गुरु हा फक्त मार्गदर्शक असतो. आत्मप्रचितीसाठी गुरुचा उपयोग एक पायरी म्हणूनच करायचा असतो.
आत्मप्रचिती ज्याची त्यानेच घ्यायची असते. साखर गोड आहे हे स्वतः साखर चाखूनच समजते. येथे पोपटपंचीला कवडीचीही किंमत नाही. येथे माऊलींना असे सांगायचे आहे की मी गुरुकृपेने जरी येथे काही सांगितले तरीही वाचकांनी, श्रोत्यांनी याची स्वानुभूती घ्यावी, स्वतः प्रचिती घ्यावी. असे करणे कोणालाही शक्य आहे, इतके ते पूर्ण सत्य आहे, सुस्पष्ट आहे. यामुळे गुरूंनी असे सांगितले, मीही असे असे सांगत आहे हे वाचावे, ऐकावे, परंतु याचा स्वतः अनुभव घेऊनच त्यावर विश्वास ठेवावा. आत्मपरब्रह्मानुभव त्रिकालबाधित सत्य आहे हे मला गुरूंचा आधार घेऊन किंवा माझा स्वतःचा असाच अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. मी सांगितले, आपणही त्याचा अनुभव घेतलात असे झाले पाहिजे, तरच त्याचा साक्षात्कारासाठी, मुक्तीसाठी, कैवल्यावस्थेसाठी उपयोग होईल. अमृतानुभव या ग्रंथाचा हाच हेतू आहे. हरिओम.